जे झाडं आहेत समजा हापूस आहे, लंगडा आहे, पायरी आहे, तर हे झाडं महाराष्ट्राच्या हवामानामध्ये इतके उत्पन्न देत नाहीत. परंतु हे दशहरी जे प्रकार आहे हा नमस्कार प्रकार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. प्रत्येकानं एक झाड लावलंच पाहिजे, शेतातनी लावलं पाहिजे, बांधावर लावलं पाहिजे. आणि जर एखाद्याजवळ घर बांधून मोठा प्लॉट आहे त्या ठिकाणी बी एखादं जर झाड असं लावलं तर त्याचा कशा प्रकारे फायदा होईल आणि त्या झाडापासून काय काय किती जणं समाधान होतील आणि त्या झाडापासून काय फायदा होईल आणि ते झाड कसं असायला पाहिजे आणि यांनी हे झाड कधी लावलं होतं त्या संदर्भातनी आपण काकाजवळून पूर्ण माहिती घेऊ. काका, नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. मधुकर यशवंत राणे. मी हायस्कूलला टीचर होतो, रिटायर झालेला आहो. आणि इथे शिवनेरी कॉलनीमध्ये मी एक प्लॉट घेतलेला आहे. याने घेत असताना जवळजवळ आज 20 वर्ष झाले. एक आंब्याचं झाड लावलेलं आहे, स्वतःच कलम केलेली होती आणि ती आज आम्हाला फळ देत आहे. बरोबर. तर जवळपास या झाडाला किती वर्ष झाले म्हटलं? जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाली. 20-25 वर्ष हां. झालेले आहेत, आहे ना? तर ही कल्पना कशी काय तुमच्या लक्षात आली होती की नेमकं बा आपण आंब्याचं झाड का लावायचं? मी इथे नोकरीवर असताना माझ्या घराच्या शेजारी जुन्या गावामध्ये हो. एक नर्सरीचे साहेब राहत होते, देशमुख म्हणून. हं. तर त्यांच्याजवळ मी नेहमी उठायचं बसायचं. त्यांनी मला कल्पना दिली की सर एक आंब्याचं झाड लावा ना, तुम्ही प्लॉट घेतलेला आहे तर हो. लावून पहा, जगलं नाही जगलं. बरोबर. त्या प्रकारे मी त्यांनी तिथे जाऊन मी त्यांचे जे लोक होते कर्मचारी हो. त्यांच्यासोबत मी एक कलम तयार केली आणि ती कलम घेऊन आलो आणि माझ्या या पहिल्यांदा रिकाम्या प्लॉटमध्ये लावली. एक निंबूचं झाड आणि ते त्यांनी दिलेलं. तर मला एक तुम्ही सांगा की नेमकं या झाडापासून तुम्हाला आतापर्यंत काय काय फायदे झाले? जसं नाही, झाडापासून तर म्हणजे एक तर घराला सावली मिळाली. त्याच्यानंतर जे फळ आलं ते काही विकून समजा 2,000-3,000 रुपये आम्हाला मिळत होते. बरोबर. काही आमच्या कॉलनीमध्ये लोकांना देत होतो किंवा आलेल्या लोकांना द्यायचे. व्यापार म्हणून दृष्टिकोनातून आपण तो विचार केलेला नव्हता. तर हे कोणत्या जातीचं झाड आहे जसं हे? म्हणजे याची जे आहे प्रत्येक झाडा म्हणजे या आंब्या झाडाला नाव असते, याचं नाव काय आहे? जसं हा दशहरी हे दशहरी झाड आहे. दशहरी झाड आहे. दशहरी प्रकारचं झाड आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे झाडं चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात. दुसरे जे झाडं आहेत समजा हापूस आहे, लंगडा आहे, पायरी आहे, तर हे झाडं महाराष्ट्राच्या हवामानामध्ये इतके उत्पन्न देत नाहीत. परंतु हे दशहरी जे प्रकार आहे हा प्रकार महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देतो, म्हणून तो महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकारात आहे. मला तुम्ही एक सांगा की आता एक तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही लावलं, शेतकऱ्यांनी बी त्यांच्या बांधावर लावायला पाहिजे हे झाडं असे, ह्याच्याबद्दल काय? जरूर. माझं एक म्हणणं आहे, जवळजवळ मी माझ्या आंब्याच्या कोयापासून झाडं बनवलेली होती. ती इकडे खानापूर आहे, आगीखेड आहे, इथे या लोकांना मी फुकट मोफत थैलीमध्ये वाटून त्यांना दिलेले आहेत. जवळजवळ 300-400 झाड मी त्या लोकांना दिलेले आहेत. स्वतः आहे ना? हां, स्वतः मी त्यांना दिलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा वाढवलेले आहेत. बरोबर. हां, शेतामध्ये लावलेले आहेत. तुम्ही आता एका साईडला हे झाड लावलेलं आहे, असं काही संकल्प केला होता का तुम्ही, किंवा मुलाचा बड्डे आहे किंवा असं काही बड्डेच्या वेळेस असं काही लावलं होतं का झाड? जसं एक संकल्प केला होता का तुम्ही? नाही, तसं काही नव्हतं. परंतु म्हणजे एक प्लॉट घेण्याच्या अगोदरच मला मुलगा झालेला होता. परंतु तो लहान असताना त्याच्या हातूनच हे लावलेलं आहे. म्हणजे आज रोजी तुम्ही खात आहे, तुमचे मुलंही खात आहेत आणि मुलाचे मुलंही खात म्हणजे नातू खात आहेत आज. नातूही खात आहेत नातू समजा. खात आहेत. हो. तर म्हणजे भरपूर समजा तुम्हाला याच्यापासून आज आनंद वाटत आहे हा, का? आनंद. एक स्वतःचं झाड आहे, हा. स्वतःचं झाड आहे आणि आपणच वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. प्रत्येकाने असं करावं असं माझी मत आहे. कॉलनीमध्ये बी मी 2-3 झाडं दिलेली आहेत. त्यांना बी आज फळं आलेली आहेत. एका झाडाने तोडलं ते. बरोबर. माकडांचा त्रास होत असल्यामुळे तोडलं. पण आता माझ्या घराच्या समोरच एक भुगे सर आहेत, त्यांच्याकडे आहे. तर आज हे
तुम्ही आज उतरून राहिले झाड म्हणजे फळ उतरून राहिले याचं नेमकं याचं कारण काय नेमकं काय आता? नाही, आता ते परिपक्व झाले. बरं. त्याची शाख जी पडते खाली, हा. ती खाली पडली म्हणजे तो परिपक्व झालेला आहे, पिकायला तयार आहे हे समजलं जातं. बरं, तर ते कशापासून जसं तुमच्या लक्षात आलं की आता हे परिपूर्ण हं. झालेलं आहे म्हणून? हे अशा प्रकारे पिवळं झाड होतं, म्हणजे पिवळं फळ होतं. बरं बरं. आणि म्हणजे झाल्यानंतर हे त्याच्या देशापासून आपोआप खाली पडतं. बरं म्हणजे असं समजायचं की बा आता हे झाड किंवा हे फळ पिकायला तयार आहे. केलं तयार आहे. म्हणून मग आपण इथे उतरवलं आता हे. बरं. आता हे त्याच्यामध्ये जवणीमध्ये घालायचं, हो. गवतामध्ये किंवा खोक्यामध्ये ठेवून घालायची. तर पाखरा वगैरे काही माकडाचा त्रास वगैरे आहे का हा, काही? माकडं भरपूर आहेत. पाखरं आहेत ते खातात, परंतु माकडं भरपूर आहेत. आमच्या शेजारी आमचे जावाई आहेत, त्यांच्याकडे सुद्धा एक झाड आहे. पण आम्ही ते तर दोघं तिघं ते माकडं हाकलतो. त्रास तर होतोच आहे, पण त्याला काही इलाज आहे. बरं. तर अजून काय तुम्ही या झाडाच्या संदर्भात काही सांगू शकता का? नाही, आता मी स्वतः या झाडावर एक कलम तयार केलेली आहे. हा. मोठी कलम म्हणून आहे. हं. त्याला फळं सुद्धा आलेलं आहे. आता ती कोणाला शेतकऱ्याला लागलं तर आपण त्यांना ते देऊ. बांधून ठेवलेली आहे मी मोठी कलम म्हणून. तर जवळपास आता तुम्हाला काय वाटते की जो माल तुमच्या आता झाडाला लागलेला आहे तर किती माल निघेल? जवळजवळ 2-1 हजारचं माल निघेल. फळ 2,000 फळ निघेल. आज मार्केट भाव बी चांगलाच आहे जसा. मी विकायचं काही नाही म्हणा, पण 80 रुपये 90 रुपये किलोप्रमाणे आमच्या कॉलनीमध्ये ते विकली जाते. बरोबर. असं काही नाही की बाबा आपण भाव घेतलाच पाहिजे म्हणून. हो ना, पण सपोज म्हटलं म्हणजे आज आपलं मन लेकराचं जे आहे, नातवाचं जे आहे याच्यातून संतुलित होऊन हा, जाते बिलकुल पद्धतशीर आपल्याला त्याला बा आपल्या मुलांना खाऊ घातला. आपण आता नातू आहे तेही खातात बरोबर. आणि पुढे आणखी खातील झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत. म्हणजे जवळजवळ 2-3 पिढ्या ते झाड पाहत आहे. परंतु आज पहिलंच आपलं हे की बाबा तुम्ही स्वतः लावलेलं तुमचे म्हणजे आज जवळपास तिसरी पिढी समजा खाऊन राहिली का? तिसरी पिढी खाते आहे ना? बरोबर आहे. नातू खातोय. नातू खातो म्हणजे तिसरी पिढीच ना. तर आज हा तुमचा जो झाड आहे हे पूर्ण आता उतरणं चालू आहे ना? परिपक्व झालं. उतरवणं चालू आहे. तर आता या वातावरणानं काही फरक पडला होता का काही याच्यावर? वातावरणानं फरक तर पडतोच आहे, कारण खूप उष्णता आहे. 42-43 हा. उष्णतामान असल्यामुळे फळ लवकर तयार झाले. पिकायला तयार झालेलं आहे. मागे आता हवा पाणी येतं हवामान- त्यामुळे खूप पडझड झाली. पडझड झाली. खूप पडझड झाली. अशा प्रकारे असं एवढं झाड असं बहरलेलं आहे की एकदम एका डायरीला 5-5-6 असा. एकाच याला जवळपास 5-6 असे घोस लागलेले आहेत आणि आज यांचा आंबा पूर्ण पक्वंत झाल्या कारणानं हे आज उतरून राहिले. यांनी हे झाड लावलेलं आहे. मला एक सांगा की जवळपास आज तुमच्या वडिलांना जे झाड लावलेलं आहे त्याच्यापासून आता तुम्ही तर फळ घेऊनच राहिले, परंतु काय भावना आहेत खरोखर याच्याबद्दल तुमच्या? काय आमच्या वडिलांनी जे झाड लावलं त्याचे फळं तर आम्ही खातोच आहे, पण आमच्या मुलांना सुद्धा ते फळं पुढे मिळावं यासाठी आम्ही ते प्रयत्न करणार आहे. त्या झाडाचं संरक्षण करणार आहे, कारण दिवसेंदिवस वृक्षतोड होते आहे. मुलांना आणि येणाऱ्या पिढीला जे फळं आहे ते दुर्मिळ होत जातील, म्हणून आम्ही ते झाडाचं संगोपन करणार आहे. आणि मी तर प्रत्येक नागरिकाला असं सांगतो की ज्यांच्या घरासमोर जागा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी एखादी फळझाड लावावं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचे फळं मिळतील आणि झाडंसुद्धा बघायला मिळतील, कारण आज झाडांची संख्या दुर्मिळ होत चाललेली आहे. बरोबर. पण तरीही आता लोक भरमसाठ ठिकाणी असे पैसे गमावतात. एखाद्यानं जर समजा वाढदिवस आपण करतो त्याच्यातनी बरेचसे पैसे चालले जातात, तर त्याबद्दल जर एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने एक झाड जरी लावलं जसं तुम्ही सांगितलं, त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? वाढदिवसामध्ये लाखो हजारो रुपये खर्च न करता आपण जर वाढदिवसाच्या दिवशी आपल्या दारामध्ये किंवा बांधावर शेतीवर एखादी फळझाड लावलं, जसं आंबे, पेरू, जांभूळ की जे आज दुर्मिळ होत चाललेले आहेत, तसे झाडं ते झाडं जर आपण लावलेत
तर येणाऱ्या पिढीला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि मुलांनासुद्धा फळं खायला मिळतील